नमस्कार मित्रांनो, विण दोघातली तुटेना 23 सप्टेंबर भागामध्ये स्वानंदी मंदाकिनीवर चांगलीच भडकते. मंदाकिनी म्हणते, अगं ते खर्च करतात तर काय हरकत आहे, आता एवढा खर्च आपल्याला परवडणार आहे का? स्वानंदी म्हणते, ठीक आहे, परवडत नाही ना तर आपल्या पद्धतीने करूया, पण माझ्या साखरपुड्याचा किंवा लग्नाचा खर्च समर राजवाडे करणार नाहीत. ते आता रागात निघून जाते. मंदाकिनी म्हणते, काय ही मुलगी? ती किचनमध्ये जाते आणि म्हणते, आपली मुलाकडची बाजू आहे, त्यांनी केलं म्हणून काय फरक पडतोय, आणि खरं तर हे सगळं मुलींच्याच घरच्यांनी करायला हवं आणि तशी प्रथाच आहे. बाब म्हणतात, मी आयुष्यभर दरिद्रीत राहिलो ना तरी चालेल, पण अशा चुकीच्या प्रथा मी पाळणार नाही. अगं आपल्या घरात सून यावी ती लक्ष्मी म्हणून, तिने येताना लक्ष्मी आणावी म्हणून नाही. मंदाकिनी म्हणते, याचा तुम्हालाच त्रास होणार आहे. बाबा बोट करत म्हणतात, तुझं तोंड बंद ठेवलं ना मला कुठलाही त्रास होणार नाही. काहीही बोलते आणि निघून जाते. अंगठीच्या मापासाठी आजी स्वानंदीला फोन करते आणि म्हणते, स्वानंदी कशी आहेस तू? स्वानंदी म्हणते, आजी मी मजेत, तुम्ही कशा आहात? आजी म्हणते, मजेत. बरं ऐक ना, तुझं अंगठीचं माप हवं आहे. स्वानंदी म्हणते, अंगठीचं माप ते कशासाठी? ती म्हणते, अगं साखरपुडा आहे ना त्यासाठी. स्वानंदी म्हणते, तसं नाही आजी, मी विचारते माझ्या अंगठीचं माप का? कारण माझी अंगठी माझे बाबा करतील. आजी म्हणते, नाही गं, समर करणार आहे आणि समरनेच सांगितलं. स्वानंदी म्हणते, अच्छा, समर राजवाडीने सांगितलं का? आजी म्हणते, येतेच ना मग? स्वानंदी म्हणते, हो येते ना. आजी आता फोन ठेवते आणि रुसून बसलेली असते. समर येतून म्हणतो, आजी केला का त्या रोहनच्या ताईला फोन? आजी म्हणते, हो केला, मी दुसऱ्याच्याच लग्नाचं बघते. समोर म्हणतो, आजी म्हणते, सगळ्या चांगल्या मुलींचे लग्न ठरले, आता तुझ्यासाठी कोण उरलं असणार? समोर म्हणतो, सारखं आपलं लग्न लग्न लग्न. डोक्याला हात लावत म्हणतो, हा शब्द ऐकून मला आता कंटाळा आला आहे. तो आता बाहेर जातो. आजी हातात साडी घेते आणि हात फिरवत म्हणते, ही पैठणी समरच्या पंजीची आहे आणि ती माझ्या नातसूनाने घालावी अशी खूप इच्छा आहे, पण मला नाही वाटत आता ही इच्छा पूर्ण होणार. आता ही साडी ठेवायचीच कशाला, ती जायला लागते. समोर म्हणतो, आजी म्हणते, ही साडी माझ्या डोळ्यासमोर नको आहे मला. तो आता साडी पकडू म्हणतो, आजी ती सोड मला. दोघांच्या झटापटीमध्ये साडी सुटते आणि स्वानंदीच्या अंगावर पडते. आजी स्वानंदीकडे बघते आणि तिला ती नवरीच्या वेशात दिसते. आजी म्हणते, स्वानंदी, आणि पटापट खाली जाते. तिला एवढा आनंद होतो, ती सगळ्यांना सांगते, स्वानंदी आली आहे, बघा ना स्वानंदी आली आहे. स्वानंदी साडी काढायला लागते. आजी म्हणते, अगं राहू दे, ही तुझ्यासाठीच आहे, ठेव तुला. स्वानंदी म्हणते, मला? पण अहो मला का? आजी म्हणते, ही साडी माझ्या नातसूनासाठी होती, पण आता मला नाही वाटत मला नातसून येणार, मग स्वानंदी तूच ही साडी ठेव. ती आता समरकडं तिरक्या नजरेने बघते. समर म्हणतो, हा रोहनची ताई, बरं झालं तुम्ही आलात, ते तुमच्या अंगठीचं माप द्या. स्वानंदी म्हणते, मी का देऊ तुम्हाला अंगठीचं माप? समर म्हणतो, अरे अंगठी व्हायला पाहिजे, परत उशीर होणार. स्वानंदी म्हणते, त्याची काही गरज नाही, माझे बाबा करणार अंगठी. तो म्हणतो, अहो तुम्ही रोहनची ताई ना, मी केली काय त्यांनी केली काय फरक पडतो? स्वानंदी म्हणते, मला फरक पडतो, आणि हे बघा मी तुम्हाला स्पष्टच सांगते, तुम्हाला आदिराणी रोहनच्या लग्नाला जो काय खर्च करायचा तो तुम्ही करू शकता, पण प्लीज माझ्या लग्नासाठी तुम्ही कुठलाही खर्च करू नका. समोरून तो, अरे तुम्ही पुन्हा भांडायला लागलात, अहो मी खर्च केला म्हणून कुठं बिघडलं? स्वानंदी म्हणते, प्लीज मी माझा खर्च करू शकते, आणि माझ्या लग्नाचा खर्च दुसऱ्या कोणी केलेला मला अजिबात आवडणार नाही. आता स्वानंदी बोलत असते आणि आजी तिच्याकडे स्माईल करून बघते. आता स्वानंदी निघून जाते. आजी कौतुकाने म्हणते, किती स्वाभिमानी मुलगी आहे. समोर म्हणतो, स्वाभिमानी नाही, अहंकारी आहे. अरे सतत भांडतच सुटती, ह्या बाईचं काय करावं ना तेच कळत नाही. स्वानंदीच्या अंगावर हिरवी साडी, कपाळाला मळवट, तिचं अगदी देवीचं रूप दिसत असतं. तेवढे तिला अंजलीचा फोन येतो. ती म्हणते, हा अंजली बोल गं. अंजली म्हणते, स्वानंदी इथे खूप गुंड आलेत आणि आपल्या वृद्धाश्रमावर बुलडोजर चालवणार आहेत आणि आपल्या सगळ्या आजी आजोबांना मारतायत गं. आता ते लोक अंजलीच्या गळ्यावर पण चाकू ठेवतात. तेवढे स्वानंदी येते आणि एकाची काठी हिसकावते आणि म्हणते, तुम्ही माणसं आहात की हैवान आहात? एकजण चिडवत म्हणतो,
ह्या बांगड्या घातलेल्या हाताने बुलडोजर कसं रोखलं जाणार? स्वानंदी म्हणते, तुला माहिती आहे का ह्या बांगड्यात किती ताकद आहे? बाईने ठरवलं ना अख्खं जग जिंकू शकते आणि तुझ्यासारख्या नराधामाला जगापासून वाचूही शकते. आता स्वानंदी मोठ्याने ओरडते ए आणि त्रिशूळ त्याच्या गळ्याला लावते. आता वृद्धाश्रमावर येणारं बुलडर अचानक थांबतं. हे सगळं कारस्थान मल्लिका आणि अंशुमनचं असतं.